नमस्कार, मी आहे मायमावली. सकाळ झाली की माझ्या डोक्यात एकच विचार येतो, आजचा दिवस चांगला कसा जाईल? आणि मी माझ्या मनाला एकच गोष्ट सांगते, देव सगळं बघत असतो. तुमची प्रार्थना, तुमचे कष्ट, तुमची धडपड, तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कार्य. असं मी माझ्या मनाला सांगून मी दिवसाची सुरुवात करते. आज वेळ अमावस्या होती आणि माझ्या नंदेने आम्हाला शेतात मी बोलावलं माझं होतं. काम आवरत होते. जिथे आम्ही राहतो तेही आपलंच घर आहे असं समजून आम्ही स्वच्छ ठेवतो. पटापट सगळी कामं आवरून घेतली आणि आम्ही निघालो नंदेच्या घरी. माझ्या मुलाने दिवाळीच्या सुट्ट्यात मामाच्या गावावरून 2 मासे आणली होती. त्या माशांनाही त्यांचं आयुष्य जगू द्यायचं होतं, म्हणून आम्ही त्यांना बाटलीत टाकून एका घेतलं. The language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. सख्या नंदेपेक्षा जास्त जीव लावणारी ही माझी नणंद. काही नाते असे असतात, खूप जवळचे असतात, पण परकेपणाची जाणीव करून देतात आणि काही नाते दूरचे असतात, पण आपलेपणाची जाणीव करून देतात. त्यातलंच माझं हे नातं. प्रेमाने, आपुलकीने जर जवळ केलं तर आपोआप माया, दया उत्पन्न होते. आणि ह्या नंदेकडून मी खूप काही शिकले. माझी नणंद नोकरी करते, घर बघते आणि उरलेल्या वेळेत शेतीही बघते. दोघेही नवरा बायको खूप हुशार आहेत आणि समजदार पण आहेत. चिकाटीने संसार करतात. दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच. बाटलीत नेलेले मासे आम्ही विहिरीत सोडले. आता तेही त्यांचं आयुष्य जगतील असं म्हणत माझ्या मुलाने मोकळा श्वास घेतला आणि आम्ही घरी परत